तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा एपिसोड प्रेक्षकांनो खूप खतरनाक असा दाखवलेला आहे. तर तो का दाखवला आहे याचा आपण प्रोमो काल बघितलाच की अर्णव ईश्वरीच्या डोक्याला ते गुंड मारतात आणि प्रेक्षकांनो हे कोणाच्या सांगण्यावरनं झालेलं आहेत ना प्रेक्षकांनो, हे आपल्याला आज कळणार आहेत. तसं तर आपण बघितलं की मामींनी त्या उदयकांत शिर्केंना सांगितलेलंच असतं की ईश्वरीचा काटा माझ्या आयुष्यातनं काढला गेला पाहिजे. पण याच्यात प्रेक्षकांनो अजून एक जण सुद्धा सामील आहेत. तो कोण आहेत आपल्याला ते कळेलच. आणि प्रेक्षकांनो बघा, आता जेव्हा मामी त्या उदयकांशी बोलत असते ना, तिथे कोणीतरी ना मोबाईलमध्ये त्यांचं बोलणं रेकॉर्ड देखील करत असतं. प्रेक्षकांनो तो कोण आहेत हे सुद्धा म्हणजे आपण गेस करूयात की ती व्यक्ती कोण आहेत. तर प्रेक्षकांनो त्याआधी आपण आता बघूया की सुरुवातीपासून कशामुळे ईश्वरी तिथे पोहोचते आणि त्यामुळे तिच्यावर हल्ला होतो हे आपल्याला आज बघायला मिळणार आहेत. सो प्रेक्षकांनो आपण आज सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आणि बघा, आता ईश्वरी त्या धुमाळच्या फोनची वाटच बघत असते. बिचारी खूप रेस्टलेस झालेली असते. ती म्हणते की कधी फोन करणार आहेत हा माणूस. आणि प्रेक्षकांनो बघा, तिला तिच्या पर्सनल फोनवर लगेच फोन येतो आणि ती म्हणते की हा कोणाचा नंबर आहेत, म्हणून ती फोन उचलते. आणि बघा तिकडनं बोलत असतो तो श्रीकांत धुमाळ. तो म्हणतो की मी श्रीकांत धुमाळ बोलत आहे. आणि तो म्हणतो की जास्त रिॲक्ट करू नको, मी काय सांगतो ते ऐकून घे. आणि ईश्वरी म्हणते की काय, आता अर्णवला कळत नाही की तो फोन कोणाचा आलेला आहे ते. आणि तो म्हणतो की तुझा नवरा जवळ असेल तर तू थोडीशी लांब जा, माझा फोन आला आहे असं त्याला कळू देऊ नकोस. आणि आता ईश्वरी अर्णव तिथे असतो त्यामुळे ती थोडीशी पुढे येऊन म्हणते की बोला. तो म्हणतो की मी तुला एक लोकेशन पाठवलेलं आहे, त्या लोकेशनवर मला भेटायला ये. आणि बघा तो धुमाळ म्हणतो, ईश्वरी म्हणते की पण मी एकटी. तो म्हणतो की एकटी आली तरच भेटेल मी, नाहीतर नाही. आणि बघा आता ईश्वरी म्हणते की अहो पण प्रेक्षकांनो इकडे आता मामी त्याला पैसे द्यायला आलेली असती. तो म्हणतो की अवकातीत राहायचं. तो म्हणतो की तुझ्या हात दगडाखाली, कळलं. आता मामी सुद्धा त्याच्या वर चढ असते. त्याला म्हणते की हो मग काय करणार, माझं सत्य आमच्या घरच्यांना सांगणार. तो म्हणतो की लगेच. मामी म्हणते की मग मी सुद्धा सांगेल लगेच. यामध्ये तुमचा सुद्धा हात होता, कोणी जुनं वैर काढलं, कोणी माझ्या प्लॅनिंगमध्ये मला साथ दिली सांगू. आणि मामी त्यालाच धमकी देते की म्हणते त्यानंतर अर्णव राजे शिर्के तुमचं काय करल माहिती आहे ना. आणि बघा आता मामी त्याला चिडवून देते आणि म्हणते की एकदा अनुभव आलाय, अजून घ्यायचा का अनुभव. आणि तेवढ्यात तो आता उदयकांत चिडतो आणि वल्लरीला म्हणतो की वल्लरी पाटील. आणि वल्लरी पाटील सुद्धा आता एकदम जोमात आलेली असते. ती म्हणते की आवाज मलाही करता येतो. आणि मामी म्हणते त्याला जेलमध्ये जायची इच्छा असेल तर खुशाल जा, पण जामिनावर सुद्धा सोडवायला कोणीच येणार नाही. आणि बघा ती म्हणते की समजलं. तो म्हणतो की वायफळ बोलतेस तू, आता मुद्द्याचं बोल. तो म्हणतो की काय काम आहे. तो मामी म्हणते की ईश्वरी अर्णव राजे शिर्के नावाचा नको आहेत मला माझ्या आयुष्यात. आणि प्रेक्षकांना आता बघा ईश्वरीला त्याचा फोन आलेला असतो. ती स्वतःच खूप टेन्शनमध्ये आलेली असती की एकटं जायचं, पण मग तिला आता ते पुरावे सुद्धा हवे असतात की तिची आई निर्दोष आहे, म्हणून ती हे धोका पत्करते आणि ती प्रेक्षकांना एकटी जायला म्हणजे निघते. आणि ती म्हणते की काय करू, जाऊ का त्या धुमाळांना भेटायला. अर्णव तिच्याकडे बघतच असतो. आणि ईश्वरी म्हणते की नमूताईचा फोन होता. आणि तो म्हणतो की काय काही प्रॉब्लेम. आणि आता ईश्वरी खोटं बोलते आणि तिचं खोटं एकदम असं अडखळत असतं. ती म्हणते की म्हणजे आईला ना बरं वाटत नाही आहे, टेन्शन आलं ह्या सगळ्या प्रकरणाचं असं नमूताईने सांगितलं. ती म्हणते की मी जरा जाऊन येते आईकडे. अर्णव म्हणतो की या. तो म्हणतो की गाडी घेऊन जा. आणि बघा आता ईश्वरीचं वर नसतं की गाडी जर घेऊन गेली तर अर्णवला कळेल की मी कुठे चालली आहे ते. तो म्हणतो की मी काय विचार करते, मी सांगतोय ना गाडी घेऊन जा. ईश्वरी म्हणते की ती म्हणते की नाही नको, मी जाईल ऑटोने, तुम्ही नका काळजी करू. आणि आता अर्णव म्हणतो की अचानक अशी कशी काय निघून गेलीस. आणि बघा तर मामी त्याला सांगते की तो काटा काढायचा आहे. आणि प्रेक्षकांना तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बघा यांचं बोलणं कोणीतरी रेकॉर्ड करत आहेत. प्रेक्षकांना मी तरी गेस केला आहे की हे व्यक्ती कोण आहेत जे यांचं बोलणं रेकॉर्ड करत आहे. तो असू शकतो प्रेक्षकांनो राजेश. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. आणि आता तो म्हणतो की ईश्वरी अर्णव म्हणजे त्या अर्णवची बायको. तो म्हणतो की तिने काय तुझं वाकडं केलंय ग. आणि ती म्हणते की आता मुद्द्याचं मी बोलते आणि वायफळ प्रश्न तुम्ही विचारताय. आणि बघा तो म्हणतो की अच्छा एवढं वैर. तो म्हणतो की अच्छा काटा काढायचा आहे की मोडायचा आहे.
आणि मामी म्हणते की मोडला तर अतिउत्तम. आणि तो म्हणतो ठीक आहे, काय प्लॅन आहे तुझ्या सुपीक डोक्यात. आणि प्रेक्षकांनो बघा, तिच्या लिप्सवरनं कळायला आहेत की तिने धुमाळला या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहेत. आणि बघा आता तिने जे काही सांगितलं ते अगदी म्यूट केलेलं असतं आणि इकडे हा जो व्यक्ती आहे ना तो यांची रेकॉर्डिंग मात्र पूर्णपणे केलेली असते. आणि बघा याने लगेच सत्याला फोन केलेला असतो आणि म्हणतो की एक काम आहे, पैसे लागल तेवढे मिळतील. तो म्हणतो की काम 101% व्हायला हवं, ठीक आहे. आणि प्रेक्षकांनी यांच्या हात मिळवणी वगैरे सगळं त्या फोनमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि आता ईश्वरी चालली असते त्या धुमाळला भेटायला. आणि प्रेक्षकांनो बघा, आता ईश्वरीला ना रिक्षाच मिळत नाही. तेवढ्यात तिला धुमाळाचा फोन येतो. ती म्हणते की हां मी निघालेच आहे. तो म्हणतो की सांगितलेल्या वेळेवर ये, एकटीच ये नाहीतर निघून जाईल मी. आणि ईश्वरी म्हणते की हो मी एकटीच येते आहे. हा धुमाळ म्हणतो की फार वेळ नाही येत माझ्याकडे, लवकर ये. आणि बघा आता ईश्वरी वैतागते, म्हणते की एकही रिक्षा येत नाही आहे. आणि आता तिने ड्रायव्हर दादांना फोन केलेला असतो. त्यांना सांगते की मी बंगल्याच्या बाहेर एका आपल्या गल्लीत उभी आहेत, आपली गाडी घेऊन या ना पटकन. आणि तेवढ्यात तो ड्रायव्हर दादा आता गाडी घेऊन येतो आणि ईश्वरी त्या गाडीमध्ये बसून त्याला ज्या लोकेशनवर त्याने बोलवलेलं असतं त्या लोकेशनवर ती गाडी घ्यायला लावतो. आणि तेवढ्यात आता अर्णवला इकडे आवरत असतो आणि त्याला मेसेज पडतो. आणि बघा आता अर्णवला इथे शंका येते. तो म्हणतो की कारमधलं ट्रॅकर मोमेंट का दाखवत आहे. आणि बघा प्रेक्षकांनो आता अर्णव फोन करतो पण कोणाचा फोन लागत नाही. आणि तो ते ट्रॅकर बघतो तर तो म्हणतो की तो मुंबईच्या आउटसाईडचं लोकेशन दाखवत आहे. हा ड्रायव्हर कार घेऊन तिकडे का गेला आहे. आता बघा ईश्वरीला घाई झालेली असती, कधी त्या धुमाळला भेटेल आणि कधी ते पुरावे ती बाहेर काढेल. पण प्रेक्षकांनो बघा आता इथे ना फार म्हणजे तिच्यावरच बिचारीवर बितलेली असते. आणि प्रेक्षकांना बघा आता अर्णवने ड्रायव्हरला फोन केलेला असतो आणि तो ड्रायव्हर म्हणतो की अर्णव सरांचा फोन आहे. आणि ईश्वरी त्याला सांगते की नाही नको, आत्ता नका घेऊ तुम्ही त्यांचा फोन. आणि त्याने फोन कट केलेला असतो. आता इकडे अर्णवला मात्र बिचारायला टेन्शन आलेलं असतं की हा फोन का कट करतो आहे. आणि बघा अर्णवच्या आता डोक्यात म्हणजे असं विचार करता करता त्याला असं वाटतं की मिस इंदोर जर कार घेऊन गेली नसेल ना. आणि तो म्हणतो की ती म्हणते आईला भेटायला जाते, ऑटोने जाणार. आणि बघा आता त्याने ईश्वरीला फोन केलेला असतो. आता तो आउट ऑफ कव्हरेज यायला लागतो. त्यानंतर त्याने ड्रायव्हरला देखील फोन केलेला असतो, तोही आउट ऑफ कव्हरेज येतोय. आणि आता इथे मात्र त्याची शंका अशी खात्रीशीर पटलेली असते की हे दोघं आता कुठे गेलेले आहेत ते. आणि बघा आता अर्णवचं मन त्याला सांगतं की मिस इंदोर कुठल्या तरी संकटात पडणार आहेत ते. आणि बघा प्रेक्षकांनो अशी त्याला थोडंसं इंटेन्शन झालं, त्यामुळे आता तो लगेच त्यांचा पाठलाग करतो. आणि प्रेक्षकांनो बघा आता ईश्वरी सुद्धा त्याने लोकेशन पाठवलेल्या ठिकाणी पोहोचलेली असते. आणि बघा आता ईश्वरी त्यांना म्हणते की दादा तुम्ही जा. ते बिचारे ड्रायव्हर म्हणतात की मॅडम इथे कुठे घेऊन आलात, पत्ता तुम्हाला बरोबर दिला आहेत ना. ईश्वरी म्हणते की हो दादा. ती म्हणते की हो पत्ता बरोबर आहे. तो बिचारा काळजीने म्हणतो की इथून पुढे जाल ना तुम्ही एकट्या. आणि ईश्वरी म्हणते की फक्त मी तुम्हाला फोन केला ना की तुम्ही मला घ्यायला या. तो बिचारा म्हणतो की मी थांबतो ना मॅडम. पण ईश्वरी त्याचं काही ऐकत नाही, त्याला तिथनं जायलाच लावते. आणि इकडे बघा आता आपण बघतो की ईश्वरी ज्या ठिकाणी आलेली असते ना प्रेक्षकांनो ते एक जुनं खंडर आहे. बहुतांश तिथे कोणी येतही नसेल, कोणी तिथे मारून जरी फेकलं तरी कोणाला कळणार नाही. अशा ठिकाणी त्या बरोबर त्या धुमाळने बरोबर बोलवलेलं असतं. आणि इकडे आता अर्णवला जास्तच टेन्शन आलेलं असतं की ती एकटीच गेलेली आहे आणि ती नक्की आता कुठल्या तरी संकटात सापडणार. आणि आता अर्णवने त्या ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणतो की काय रे तू मिस इंदोरला गेला ना गाडीमधून. तो म्हणतो की कुठे चालला आहे, तुमचं लोकेशन ट्रेस करतो आहेत मी. तो म्हणतो की हो सर, मॅडम इथे जंगलाच्या आत गेला आहेत. अर्णव म्हणतो की वॉट. तो म्हणतो की तू तिला जाऊ का दिलंस पण. तो म्हणतो की सर त्यांनी माझं काही ऐकलंच नाही. बघा आता अर्णव अजून पॅनिक आणि टेन्शनमध्ये येतो. अर्णव म्हणतो की ती खूप मोठ्या संकटात आहे, खूप मोठ्या. आणि स्वतःलाच आता अजून चिडचिड करायला लागून जातो. आणि बघा आता अर्णव तिला फोन करतो पण ती काही उचलत नाही. आणि बघा ती परत त्या धुमाळला फोन करते आणि म्हणते की हां मी तुम्ही दिलेल्या त्या लोकेशनवर आली आहेत. आणि बघा तो तिला म्हणतो की आणखीन थोडं पुढे या. आणि बघा प्रेक्षकांनो आता ईश्वरी थोडे पुढे आल्यानंतर लगेच तिला 2 गाड्यांचा आवाज येतो. तिच्या मागणं 2 गाड्या येत असतात. आणि तिच्या मागून म्हणजे पुढून पण आणि मागून पण 2-2 अशा गाड्या येत असतात. त्या गाड्यावर ते असतात ते गुंड.
प्रेक्षकांना हे गुंड कोणी पाठवलेत हे आपल्याला सांगायला काही हेच नाही, कारण हे वल्लरीचंच काम असणार आहेत. आणि आता बघा यांना बघून आता ऐश्वरी खूपच जास्त घाबरून जाते आणि ते बघा ते गाडी डायरेक्ट तिच्या अंगावर घालणार अशी कृती करतात. ती बिचारी खूप घाबरून जाते. आता तिला माहित नाही की आपलं काय होईल ते. आणि बघा त्या गुंडांनी एकदम गाडी तिच्या जवळ आणलेली असते आणि ती मोठ्या ट्रॅप मध्ये सुद्धा अडकलेली असते प्रेक्षकांना. आणि ईश्वरी घाबरून त्यांना म्हणते की कोण आहात तुम्ही, कोण आहात. आणि बघा त्याला आवाज देते की मिस्टर धुमाळ. आता प्रेक्षकांना तो कशाला समोर येईल, सगळ्यांचा हा प्लॅन असतो ईश्वरीला आता मारण्याचा. प्रेक्षकांना बघा ईश्वरी फोन करत असते तेवढ्यात एका तिथला एक गुंड येतो आणि तिच्या डोक्यावर मोठी काठीने वार करतो. बिचारीला खूप जोरात लागतं आणि रक्त देखील निघालेलं असतं. आणि बघा ईश्वरी फोन करत असते की काय करत असते, तिच्या हातात फोन असतो आणि दुसरा गुंड येऊन तिच्या हाताला जोरात लाथ मारून तिचा फोन बाजूला फेकतो. आणि प्रेक्षकांना तिच्या तोंडाला देखील लाकूड मारलेलं असतं. खूप जोरात तिच्यावर खूप मोठा हल्ला झालेला असतो. आणि प्रेक्षकांना बघा आता ईश्वरीकडे थोडी पूर्णतः बेशुद्ध नसतीच पडलेली, पण थोडी जागी असते. आणि तेवढ्या तिकडनं मामी येतात. आणि बघा आता मामी बाहेर आल्यानंतर मामीचा म्हणजे अरी बॅग केलेला आहेत की मामीला धुमाळांचा फोन आलेला असतो. त्या म्हणतात की वल्लरी पाटील बोलतायत का. मामी म्हणते की हो. ती म्हणते की आपण कोण. आणि तो म्हणतो की मॅडम मी श्रीकांत धुमाळ बोलतो आहे. आणि ती म्हणते की श्रीकांत धुमाळ तुम्ही. तो म्हणतो की हो मॅडम. आणि तो म्हणतो की मॅडम खूप वर्षापूर्वी मी रमाकांत राजशिर्के यांच्याबद्दल बातमी केली होती, त्या संदर्भात एक मुलगी माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचली हो. आणि ती म्हणते की मुलगी. तो म्हणतो की बहुतेक राजशिर्केंची कोणीतरी असावी, कारण ईश्वरी राजशिर्के नाव सांगितलं तिने. आणि आता मामी म्हणतात की काय तुमच्यापर्यंत पोहोचली ती. तो म्हणतो की हो मॅडम. तो म्हणतो की तिची नजर चुकवून मी आता कसा बसा सुटलो आहे. तो म्हणतो की अहो मी आता लवकरच रिटायर होणार आहे तो. आणि आता करिअर म्हणजे चांगली होती म्हणून कंपनीने रिटायरमेंटची कन्सल्टन्सी दिली. तो म्हणतो की मॅडम हे प्रकरण जर उघडकीला आलं तर सगळं हातचं जाईल, प्लीज काहीतरी करा, मला यात अडकायचं नाही. आणि मामी म्हणते की मलाही अडकायचं नाही हो. ती म्हणते की आता तुम्ही फक्त एकच काम करा. तो मामी म्हणते की त्या ईश्वरीला आणखीन काही वेळ गुंतवून ठेवायचं, तिचा कायमचा बंदोबस्त करण्याची चोख व्यवस्था करते मी. आणि बघा मामी म्हणते की एवढं सोपं वाटलं का तुला ईश्वरी. प्रेक्षकांना आता इथे एक ट्विस्ट पण आहे आणि कन्फ्युजन पण आहे की ईश्वरी आता मामीचा आवाज ऐकते का. ती म्हणते की तू हेरगिरी करून माझ्यापर्यंत या जन्मात तरी काय पुढचे 7 जन्म सुद्धा पोहोचू शकणार नाहीस. माझे मोरे कायम माझ्यासाठीच काम करतात कायम. श्रीकांत धुमाळच्या ऑफिसला पोहोचलीस ना तेव्हा त्याने पहिला कॉल मला केला. मामी म्हणते की मर आता. बघा तिकडनं मामी खुणवते की तिला डायरेक्ट मारून टाका. प्रेक्षकांना खतरनाक आहेत मामी. आणि बघा आता मामी निघून जाते आणि तो कोयता काढून बाहेर येतोच. एवढ्यात अर्णव तिथे असलेला डब्बा जोरात त्या मुलाच्या हातावर मारतो आणि त्याच्याकडनं तो कोयता बाजूला पडतो. प्रेक्षकांना आता हा अर्णवच आहे तर सगळे जरा त्याच्याकडे बघतात. प्रेक्षकांना बघा आता ते तिघही त्याच्यावर तुटून पडतात, पण अर्णव तिघांना सुद्धा पोरून उरतो. त्या तिघांनाही तो थोडंसं उत्तर देतो, तिघांनाही खूप मारतो. बघा आता अर्णव मी सिंदोर असा आवाज येतो. ती म्हणते की सर, म्हणजे ती अजून होशमध्ये असते. आणि तेवढ्यात तो मुलगा त्याला मारतो, पण अर्णव आता त्यांना सोडत नाही. बघा प्रेक्षकांनो ती मामी असते गाडीत बसताना, पण ते अर्णवला आता दिसत नाही. तो जोरात आवाज करतो की एक, पण तो मुलगा काही त्याला सोडत नाही. मुलगा खूप मारतो त्याला, पण अर्णवही आता सगळ्यांचा धोबी पछाड असा कार्यक्रम करतो. आणि प्रेक्षकांनो त्या तिघांना एवढं मारल्यानंतर त्यातला मुलगा त्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतो. त्याच्यामुळे आता त्या अर्णवला त्यांना काही पकडता येत नाही आणि ते गुंड त्यांची गाडी घेऊन तिथनं पळून जातात. आणि बघा ते गुंडही पळून गेले आणि त्याच्या डोळ्यातली माती सुद्धा थोडीशी उडून जाते. आणि तो म्हणतो की मी सिंदोर, आणि तो आवाज येतो की मी सिंदोर. आणि बघा आता अर्णव बिचारा सुद्धा खूप घाबरलेला असतो की ईश्वरीला जास्त लागले नाही लागले. आणि तो आता तिला त्याच्या मांडीवर असं सरळ झोपवतो आणि तिला म्हणतो की मी सिंदोर, उठ मी सिंदोर. आणि प्रेक्षकांनो ती अजून तरी बेशुद्ध पडलेली नसते, ती थोडी तरी शुद्धीवर असते. अर्णव तिला सारखं म्हणजे जागं शुद्धीवर राहण्याचा प्रयत्न करत असतो. मी सिंदोर, उठ मी सिंदोर. आणि ईश्वरी म्हणते की तुमच्या बाबांच्या माझ्या आईच्या बाबतीत काय घडलं होतं
ती म्हणते की ते ते सत्य. आणि आता अर्णव म्हणतो की कोणतंही सत्य तुझ्या जीवापेक्षा इम्पॉर्टंट नाही आहे, यू स्टुपिड. आणि आता अर्णव सुद्धा खूप बघा बिचारी त्याचं खूप प्रेम असतं तिच्यावर, तर त्याला काळजी असणारच ना. पण एवढंच आहे की त्याने ते दाखवलं नाही. पण तो म्हणतो की तुला काय गरज होती इथे स्वतःचा जीव ठोक्यात टाकून इथे येण्याची. आणि अर्णव म्हणतो की तुला का कळत नाही आहेस, मला हवी आहे तू आयुष्यभर. आणि बघा आता ईश्वरी म्हणते की सर सर, आणि तेवढ्यात ती बेशुद्ध पडून जाते प्रेक्षकांनो. आता अर्णव तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही शुद्धीवर येत नाही, कारण तिला खूप जबरदस्त डोक्याला सुद्धा मार लागलेला असतो. आणि बघा इतका आवाज देतो मी सिंदूर मी सिंदूर, आणि शेवटी जोरात आवाज देतो की मी सिंदूर. आणि अर्णव तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. तिच्या पुढे सुद्धा डोक्याला कपाळावर मार लागलेला असतो, आणि तिच्या पाठीमागे तर आपल्याला माहितीच आहे की एवढा मोठा दांडूका तिच्या डोक्यात मारलेला असतो, तर ती शुद्धीवर तरी राहील का प्रेक्षकांनो, असं कोणी जगेल का, असं सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि आता एवढ्या आउटसाईडला ॲम्ब्युलन्स कुठून येणार, तरी अर्णव मोठ्या मोठ्याने ओरडतो ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स. आणि बघा बिचारा खूप घाबरलेला असतो. आता शेवटी त्याची बायको आहे आणि एवढ्या मोठ्या याच्यामध्ये धोक्यामध्ये सापडलेली आहे, ट्रॅपमध्ये अडकली आहे, आणि स्वतः म्हणतो की माझा फोन माझा फोन माझा फोन 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 त्याचा फोन काही सापडत नाही. आणि तिथे ईश्वरीचा फोन पडलेला असतो, आणि तो फोन उचलणार पण त्याचाही चालू नसतो किंवा बॅटरी डेड असते, काहीतरी असतं प्रेक्षकांनो. आणि तो फोन पण तो छोडून संतापून फेकून देतो. आणि अर्णव परत आता ईश्वरीजवळ येतो आणि तिला म्हणतो की मी सिंदूर डोळे उघड प्लीज, मी सिंदूर डोळे उघड प्लीज मी सिंदूर. तो म्हणतो मी तुला काही होऊ देणार नाही आहे, तुला मी माझ्यापासून नाही लांब जाऊ देणार प्लीज, मी नाही लांब जाऊ देणार. बघा आता प्रेक्षकांनो याचं किती प्रेम असतं ना हे आज आपल्याला कळतं आहे. तो बिचारा सुद्धा तिच्यासाठी रडतो, आणि तिला उचलून जिथे गाडी त्याने पार्क केलेली असते ना तिथे पटकन घेऊन जातो प्रेक्षकांनो उचलून तिला. आणि बघा तिथे गाडी पार्क केलेली असते ना तिथे तो अलगद तिला बसवतो आणि स्वतः गाडीमध्ये बसतो. पण बघा प्रेक्षकांनो त्याचं बॅड लक इतकं की त्याची आता गाडी चालू होत नाही. म्हणजे बघा संकट येतात चारी बाजूने, धावून संकट लवकर येतात, असंच काहीसं आत्ता इथे दाखवलेलं आहे. तर मी आत्ताच म्हटलं बघा त्याने गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण त्याची गाडी काही चालू होत नाही. तो त्या हँडलवर जोरात स्टेअरिंगवर मारत असतो. आणि बघा परत बाहेर उतरतो आणि त्याचं ते ब्लेझर काढून तिला असं मागून ते ब्लेझर धरतो आणि तिला असं खांद्यावर उचलून पुढं ते ब्लेझर घट्ट असं बांधून घेतो. आणि त्याच अवस्थेत तो तिला हॉस्पिटलमध्ये नेतो प्रेक्षकांनो, पळत नेतो बापरे. आणि त्याच अवस्थेत तो सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि म्हणतो की सिस्टर डॉक्टर असा आवाज सारखा देत असतो. स्ट्रेचर लगेच ती नर्स येते आणि त्याचं ते पुढचं ब्लेझरचं ते गाठण असते ते खोलते आणि तिला लगेच अर्णव स्ट्रेचरवर झोपवतो, म्हणजे नर्स देखील असते त्याच्यासोबत. आणि बघा आता डॉक्टर तेवढा तिथे येते आणि म्हणतात की काय झालंय का यांना. अर्णव म्हणतो की खूप ब्लड गेलंय त्यांचं, तिच्या डोक्याला लागला आहे. डॉक्टर म्हणतात की ओके. आणि ते डॉक्टर म्हणतात की सिस्टर इमर्जन्सी वॉर्डमध्ये घ्या यांना क्विक. बघा आता ईश्वरीवर लगेच ट्रीटमेंट चालू झालेली असते आणि अर्णव आता खूप म्हणजे हताश झालेला असतो की हे काय होऊन बसलं. जे ती एकटी गेली नसते, तिने सांगितलं असतं तर हे असं नसतं झालं. पण बघा ना प्रेक्षकांनो आता डॉक्टर तिची सगळं म्हणजे फर्स्ट एड ट्रीटमेंट चालू केलेली असते आणि सिस्टरांना सांगतात की काय तिचे डोळे वगैरे चेक करतात डॉक्टर आता आणि बाहेर नाही. बघा इथं अर्णव आता रेस्टलेस होऊन त्या दवाखान्याच्या बाहेर म्हणजे रूमच्या बाहेर चक्कर मारत असतो. आणि प्रेक्षकांना तो खूप आता टेन्शनमध्ये आलेला असतो की ईश्वरी लवकरात लवकर बरी झाली पाहिजे. देवाजवळ प्रार्थना देखील करतो. आणि अर्णव तिला म्हणतो की डॉक्टर हौशी तिला खूप लागलं आहे. डॉक्टर म्हणतात की हो. ते म्हणतात की तुमच्या मिसेसला खूप जास्त मार लागला आहे. आणि तो डॉक्टर म्हणतात की तिच्या डोक्याला जे काही जखम लागले आहे ती खूप खोल आहेत. आता त्यांचा आम्ही सिटी स्कॅन केला आहे. ते सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स येतील ते आलेच की लगेच तुम्हाला कळवतो. आणि आता अर्णव म्हणतो की डॉक्टर मला इंडियातले सगळ्यात बेस्ट डॉक्टर अवेलेबल आहे, तुमच्याकडं नंबर असतील तर प्लीज त्यांना बोलवून घ्या. तिच्या ट्रीटमेंटमध्ये काहीच कमी नाही पडली पाहिजे. ऑल राईट. आणि ते डॉक्टर म्हणतात की डोंट वरी सर, वी आर ट्राय अवर बेस्ट. ते म्हणतात की आम्ही बाहेरून न्यूरोसर्जन पण बोलावले आहेत. आणि आता अर्णवने लगेच त्या शिर्केंना फोन केलेला असतो. तर म्हणतो की शिर्के कुठे आहात तुम्ही, किती वेळ झालात. आणि आता अर्णव त्यांना सांगतो की 1 मिनिट डॉक्टर करंदीकरांना कॉल करा आणि लवकर त्यांना इमिजिएटली इथे
बोलवून घ्या आणि त्यांना सांग की अर्णव राजे शिर्केंनी सांगितलेलं आहे, रिक्वेस्ट केली आहे प्लीज. इकडे अर्णव खूप चिडतो आणि शिर्केला म्हणतो की हरी अप प्लीज. आणि ते डॉक्टर म्हणतात की अर्णव राजे शिर्के म्हणजे ASR सात्विक फॅशनचे CEO राईट. आणि तो अर्णव म्हणतो की हो सर, पण मी आता फक्त एक तुमच्यासमोर नवरा म्हणून उभा आहे, प्लीज प्लीज माझ्या वाईफला काही होऊ देऊ नका प्लीज. आणि बघा तो पण म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही डॉक्टर करंदीकरांना बोलूयात आणि ते खूप मोठे न्यूरोसर्जन आहेत आणि ते येईपर्यंत आम्ही तुमच्या मिसेसची पूर्ण काळजी घेऊ, सो डोंट वरी ओके एक्सक्यूज मी. आणि प्रेक्षकांना बघा आता लगेच तिथे शिर्के येतात आणि अर्णवला म्हणतो की सर सर डॉक्टर करंदीकर येत आहेत. आणि तो शिर्के विचारतो की मॅडमची तब्येत कशी आहेत आता. आणि आता अर्णव म्हणतो की शिर्के आहो खूप लागलंय, खूप ब्लड हे झालंय. आणि प्रेक्षकांना तो म्हणतो की ब्लड बँकमध्ये ब्लड असेल ना, मी काहीतरी अरेंजमेंट करतो. आणि स्वतःच आता हा अर्णव सगळी धावपळ करत असतो. आणि ते शिर्के म्हणतात की सर सर मी बघतो सर, पण अर्णव काही ऐकत नाही. अर्णव त्याच्या आधीच पुढे येऊन पोहोचतो. आणि बघा आता अर्णव म्हणतो की सिस्टर माझी वाईफ इथे ॲडमिट आहे आणि त्यांना ब्लडची इन केस गरज लागली तर आपल्या ब्लड बँकमध्ये काही ब्लड आहेत ना. आणि ती म्हणते की डॉक्टरकडनं कन्फर्म तर येऊ द्या. तरी ती विचारते की ब्लड ग्रुप काय आहे तुमच्या बायकोचं. आणि तो म्हणतो की ओके सर, आपल्याला ब्लडची गरज लागली तर आपण लगेच देऊ शकतो. का आता एवढं ब्लडचं काम झाल्यावर इथं आता याच्यात जीवात जीव श्वासात श्वास आलेला असतो. आणि बघा आता तेवढ्या डॉक्टर करंदीकर येतात, त्या अर्णवला भेटतात. ते म्हणतात की समजलं तुमच्या वाईफच्या अटॅकवर. आणि अर्णव म्हणतो की सर सो इट्स इमर्जन्सी सर प्लीज, म्हणून तुम्हाला इमिजिएटली इथे बोलावून घेतलं. ते म्हणतात की डोंट वरी, आय विल ट्राय माय बेस्ट. डॉक्टर म्हणतात की मला त्यांना बघितलं पाहिजे. अर्णव म्हणतो की या. आणि आता आजी हे सगळे चहा पित असतात. आता आजी म्हणतात की अरे अवी, चिंटू आणि ईश्वरी दिसले नाही मगासपासून, कुठे बाहेर गेलेत का. मामा म्हणतात की नाही अगं, मला काही कल्पना नाही. मामा पण आकाशला म्हणतात की आकाश तुला काही सांगून गेले. आकाश पण म्हणतो की नो आयडिया. आणि बघा आता मामांना तेवढ्या शिर्केंचा फोन येतो. तो म्हणतो की हा शिर्के मला का फोन करतोयस. आणि तेवढ्यात मामा फोन उचलतात आणि म्हणतात की हां बोला शिर्के. शिर्के म्हणतात की हां सर, ईश्वरी मॅडमला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि बघा आता अशी धक्कादायक बातमी, अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, तर कोणालाही धक्काच बसेल तसाच धक्का मामांना बसला आहे. आणि ते म्हणतात की काय. आणि शिर्के म्हणतात की हो सर. आणि शिर्केने झालेला सगळा प्रकार आता मामांना सांगितलेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, हा शिर्के म्हणतो की जशी मला बातमी कळाली तशी मी वल्लरी मॅडमला कॉल केला होता, त्यांनी कॉल रिसीव्ह नाही केला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. आणि मामा म्हणतात की बरोबर ठीक आहे, आम्ही पोहोचतो लगेच. आणि ते फोन ठेवून देतात. आणि प्रेक्षकांनो मामा म्हणतात की आई ईश्वरी. आजी खूप घाबरतात आणि म्हणतात की ईश्वरी काय. बघा इकडे आता डॉक्टरांनी लगेच ट्रीटमेंट सुरू केलेली असते. ते म्हणतात की सगळे रिपोर्ट्स द्या मला. आणि अर्णव सगळं बाहेरून बघत असतो. आणि ते दुसरे डॉक्टर सांगतात की इंटरनल ब्लिडिंग खूप झालेलं आहे सर. आणि इथे आता ट्रीटमेंट चालू असते. तेवढ्यात इथे मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आता आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा आता मामीने त्या धुमाळाला फोन केलेला असतो आणि त्यांना सांगते की मी जे सांगते तेच ऐका. मामी त्यांना सांगते की शक्य तितक्या लवकर मुंबई सोडायची. आणि बघा आता तो धुमाळसुद्धा घाबरलेला असतो. आणि बघा डॉक्टर आता ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट करून बाहेर येतात. तर अर्णव म्हणतो की डॉक्टर हाऊ इज शी. आणि डॉक्टर म्हणतात की ती खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. आणि ते डॉक्टर म्हणतात की आमचे प्रयत्न चालूच आहे, फक्त तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा, एवढेच मी सांगू शकतो. बघा डॉक्टरने अशी बातमी दिल्यानंतर कोणीही घाबरून जाईल तशीच परिस्थिती आता ह्या सगळ्या कुटुंबावर आलेली असते की आता ईश्वरीला जर काही झालं तर काय होईल. पण प्रेक्षकांनो आपल्याला माहितीच आहे की थोडीशी कंडिशन बेकार दाखवतील पण ईश्वरी परत शुद्धीवर येईल असंच आपल्याला माहिती आहे. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आजची मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.